बातमी येवल्यातून। येवला शहरासह तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या शेतातील गहू अक्षरशः जमीनदोस्त झाला। पारेगाव शिवारात काढणीला आलेला 2 एकर गहू आडवा पडल्यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेल्या घासावर निसर्गानं घाला घातल्याचं एकंदरीत चित्र येवल्यात पाहायला मिळतंय। शेतकरी बांधावर जाऊन नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। परत एकदा अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसताना दिसतोय। आपण बघत त्याकडे येवला तालुक्यासह परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने अक्षरशः शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। आपण येवला तालुक्यातील बदापूर पारेगाव शिवारात आलेलो, त्या ठिकाणी अक्षरशः गहू उत्पादक शेतकऱ्याचा 2 एकर गहू हा अक्षरशः वादळाने व पावसाने भुईसपाट झालेला आहे। आपल्यासोबत हेच काही शेतकरी, काय सांगाल की अवकाळी पावसाचा परत एकदा फटका बसलाय? अवकाळी पावसामुळे माझं पूर्ण 2 एकर गहू जमीनदोस्त झालेलं आहे। मला त्या गव्हाचे एक दाणं सुद्धा होणार नाही आणि याच्यावर माझे 40,000 रुपये खर्च आलेला आहे आणि तो लेकरं बाळाच्या तोंडातून काढून मी खर्च केला ना, या अवकाळी पावसामुळे पूर्ण माझं नुकसान झालेलं आहे। आता मी याच्यावर जगायचं कसं काय? मागावी मकाचं पीक असं झालं होतं, आताही बी असं झालं, आता मी करायचं काय? याच्यावर सरकारने काहीतरी निर्णय घ्यावा आणि मला काहीतरी भरपाई द्यावी अशी माझी अपेक्षा आहे। आपल्याकडे गहू गहू मक्का, त्याच्यानंतर आपले मक्का तुम्ही बघू शकतात, मक्का झाली, त्याच्यानंतर कांदे, या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आणि आता शेतीकडे बघून वडिलांचा हातभार लावा म्हणून मी शेती करत होतो, पण आता जर असं नुकसान होत असतं तर एक तर नोकऱ्या पण नाही, असे नुकसान जर होत असेल तर मग कोणत्या पद्धतीने शेती करावी बा, असं मला वाटतं। एकूणच बघितलं तर अक्षरशः अवकाळी पावसाचा फटका बसल्याने अक्षरशः पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं यावेळी येवला तालुक्यात दिसून येत आहे। नरेंद्र बटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला।